नहीं नवभारत नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण पाहतोय की गेल्या 3 दिवसांपासून नागपूरमध्ये जी शांतता पसरलेली आहे ते दृश्य आम्ही तुम्हाला दाखवलेच आहे. जो वाद पेटला त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना तर आर्थिक नुकसान झालेलंच आहे. त्यामुळे इथे जमावबंदी लागली आहे, संचारबंदी लागली आहे. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, सगळे दुकान जे आहे ते बंद आहे. नागपूरमधील महाल म्हटलं, इतवारी म्हटलं, गांधीबाग, सरप हे मोठे मार्केट्स आहे आणि याच्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या गोष्टी फेस करावं लागत आहेत. आता माझ्यासोबत काही व्यापारी आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. नमस्कार दादा. हा जो कर्फ्यू लागला आहे याच्यामुळे काय नुकसान झालंय आणि काय फेस करावं लागतं? याच्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे. आर्थिक सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. आता लग्नाचा सीझन असतोय. याच्यामध्ये लग्नाच्या सीझनामध्ये प्रत्येक दुकानदारांकडे ऑर्डर्स असतात. ज्या काही वस्तू द्यायच्या असते त्याच्या आम्हाला खूप अडचणी येत आहे. आणि हे जो 2 गुटाची ज्यांनी नुकसान केलेलं आहे, खूप वाईट नुकसान केलेलं आहे. असं नको व्हायला आहे. ज्याही गाड्या जाळलेल्या आहेत, जे काही केलेलं आहे, घरांवरती गोटे मारलेले आहे, या गोष्टी व्हायला नको आहे. या गोष्टी बरोबर नाही आहे. तरी जवळपास असं किती नुकसान झालंय 2-3 दिवसांपासून? कमीत कमी 200 ते 250 कोटीचं नुकसान झालेलं आहे. सगळे व्यापारी जमलेले आहे. आज पुष्कळसे गरीब वर्ग आहे इथे. त्या गरीब कारागीर लोक आहे. कारागीर लोक रोजची मजुरी करून आपलं घर चालवतात. अशाही लोकांचं नुकसान झालेलं आहे. आता हे तुम्हीच बघताय, 3 दिवसापासून हे बंद आहे. ते उघडायला पाहिजे. कमीत कमी आमच्यासारख्या लोकांचं तर सगळं नुकसान होत आहे. हे बिलकुलच नुकसान होत आहे, कारण हा जो एरिया नागपूरचा आम्ही तुम्हाला दाखवतो हा कधीच बंद नसतो. लोकांची चहल पहल, मार्केट इथे सुरू असतात. तुमचं काय म्हणणं आहे दादा? मी शासनाला एकच विनंती करतो, फक्त 11 पोलीस स्टेशनच का बरं बंद ठेवायचे आहे तर नागपूर बंद ठेवा. हे नागपूर हे व्यापाऱ्याचा हब आहे. प्रत्येक विदर्भाचा व्यापारी इतवारीला येतो. इथून सर्व चिल्लर ठोक माल घेतला जातो. मला तर असं वाटत आहे का काही मोठ्या व्यापाऱ्याचा षडयंत्र तर नाही आहे की इतवारीतला मार्केट बंद करायचं ना धरमपेठ बाकीचं चालू ठेवायचं. आता हे पण तुम्हाला निर्देशनात आणून द्यावं लागेल. जसं एखाद्या व्यापाऱ्याचे 4 दुकान आहे, 4 कोणत्याला पूर्व पश्चिमला दुकान आहे, त्याचे दुकान चालू आहे, इतवारीतलंच का बरं बंद, असं पण आम्हाला वाटतो. पण आम्हाला बी आमच्या जीवासाठी असं वाटते का चला बंद ठेवा. पण किती दिवस बंद ठेवायचं, बरोबर आहे, त्यासाठी पण करत आहे. आता व्यापारी खुर्चीवर बसून सांगतात 300 कोटीचं नुकसान झालं, पण लहान कारागिराचं नुकसान होत आहे ना. त्यासाठी आम्ही विनंती करतो की बा जे तुम्हाला तिचं निरीक्षण करायचं आहे ते करा, पण आमचे प्रतिष्ठान चालू करावे. बिलकुलच. एकंदरीतच जो मोठा दंगा यामध्ये झाला ती शांतता असावी त्यासाठी संचारबंदी लागू केली, महालमध्ये केली, त्याच्या आजूबाजूच्या एरियाजमध्ये काही एरियाजमध्ये संचारबंदी लागू केली आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहताय मोठे मोठे दुकानं तर बंदच आहेत, पण जे लहान भाजीपाला विक्रेता असतात, मला वाटते काल एक बुधवार मार्केट तिथे येत असतं, त्या लोकांना माहिती नसल्यामुळे ते लोक आले, त्यांनी आपला तिथे भाजीपाल्याचं दुकान लावलं आणि त्यांना खूप कमी संचारबंदी असल्यामुळे खूप कमी भावामध्ये ते विकावं लागलं किंवा त्यांचं खूप नुकसान झालं, कारण त्यांच्या चुली तेव्हाच पेटतात, त्यावरच पेटतात. तुमचं काय म्हणणं आहे दादा? यांच्या सहमतीत आम्ही सहमत आहोत. हा जो हिंसाचार झाला आहे 2 गटामध्ये आणि त्याच्यामध्ये पूर्ण नागपूर जे आहे, नागपूरला फेस करावं लागत आहे. हा एरिया पूर्ण आपण बघतोय. तुमचं काय म्हणणं आहे दादा? माझं हे म्हणणं आहे की मार्केट बंद करणं हे या समस्याचं हल नाही आहे. का मार्केट उघडं ठेवावं आणि जे काही ज्या लोकांनी दंगे केले, काही केले, त्यांच्यावर जे ॲक्शन घ्यायची ते सरकार घेईलच. का पण मार्केट बंद करून याचा हल निघणार नाही. कारण मार्केटमध्ये लहान मोठे सगळेच व्यापारी असतात, कारागीर वर्ग असतात, गरीब लोक असतात, ते रोज कमवून रोज खाणारे लोक असतात.
त्यांच्या पोटमारा होऊन राहिलेला आहे. वरतून लग्नसराईचा सीजन आहे, कोणाकडे लग्नाचे दागिने बनवण्याचे ऑर्डर दिलेला आहे. आता त्यांचं लग्न आहे, मार्केट बंद आहे, सगळं बंद आहे. आम्ही त्यांचे दागिने कसे द्यायचे, का द्यायचे, हे सगळी समस्या उत्पन्न झालेली आहे. एक मोठा प्रश्न येतोच की हे कधीपर्यंत असणार, कधीपर्यंत असं आपण पाहतोय की कोणाचं लग्न आहे काय, यांच्याकडे ऑर्डर चालल्या त्या पूर्ण करायच्या आहे, पण त्या पूर्ण करायसाठी दुकान तरी सुरू असायला पाहिजे. आणि ही जी जमावबंदी आहे, संचारबंदी कधीपर्यंत असणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. मी इकडे येईल. दादा, तुमचं यावर काय म्हणणं आहे? म्हणजे इतका दंगा झाला, हे सगळं बंद आहे, ज्या पद्धतीने सामान्य माणसाचं जे आहे नुकसान झालंय, प्रत्येकाच्या मनात भीती बसलेली आहे. जेव्हा हा दंगा झाला, मला वाटते महिला मुली घरी होत्या, या सगळ्या याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तर सुरू झालं पाहिजे. आता आम्ही पण नौकर आहोत, आम्हाला मालक 1 घंटे 2 घंटे बोलावते आणि पुन्हा घरी जावं लागते. झालं पाहिजे सुरू. झालं पाहिजे. आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान इथे होत आहे. कारागीर वर्गाचे पूर्णच नुकसान आहे ना त्याच्यात. काही भेटणं तर काही आहेच नाही. बस येणे आणि वापस जाणेवाला काम होऊन राहिलं आहे. 11 वाजेपासून आम्ही येत आहे, 2-2:30 वाजेपर्यंत वाट पाहत आहे, एकही दुकान चालू नाही. तर कारागीर वर्ग जो आहे तो तर पहिलेच गरीब आहे, पुन्हा गरीब होत आहे. आणि पुन्हा हे जे रोज कमवणे रोज खाणेवाला जो सिस्टम आहे, कारण की आम्हाला पेमेंट अंगावरच्या कामावरच पेमेंट भेटणार आहे ना, तर कामच नाही होणार तर पेमेंट कसं होईल, आणि बाकी मग कुटुंब कसं काय चालवावे याच्यावर काही. मी असं सांगते की जसं मीडियानी 24 घंटे दंगा दाखवला, त्या पद्धतीनं हे दुकानदारी बंद आहे, कारागिराचा पोटमारा चालू आहे, शोषित पीडित वंचित लोकांचं नुकसान होत आहे, भाजीपाल्याचं नुकसान होत आहे, हे पण 24 घंटे मीडियाने दाखवावं अशी विनंती करतो. आणि याच्यावरती लक्ष देऊन आपण सरकारला पण प्रश्न विचारा अशी मी आपणास विनंती करतो. तुम्हाला काय सरकारला काय सांगायचं आहे, प्रशासनाला काय सांगायचं आहे? प्रशासनाला हेच सांगायचं आहे, ज्या गटांनी हे काही केलेलं आहे हे चुकीचं काम केलेलं आहे. आजपर्यंत नागपुरात अशा काही घटना कधी घडलेल्या नाही आहे, आजपर्यंत आम्ही बघितलेल्या नाही आहे. आणि जी ही घटना घडलेली आहे ही खूप वाह्यात आणि घाणेरड्या प्रकारची आहे. ज्याही गुटाने केलेलं आहे, ज्या गुटाने हे केलेलं आहे हे सगळं प्री प्लॅननी केलेलं आहे. आणि बघा, त्यांनी हा जो पुतळा जाळला आहे बजरंग दलवाल्यांनी, त्यांनी 12 वाजता जायला आणि तुम्ही 6ला तुमची नमाज वगैरे हे घेऊन ज्या गुटाने केलं, मी त्या गुटांचं नाव नाही घेत आहे, पण चुकीचं केलेलं आहे. हिंदूला टार्गेट केलेलं आहे, हिंदूंच्या घरावरती गोटे मार, त्यांच्या गाळ्या जाळलेल्या आहे. असं का बरं? बाकी तर सगळे होते ना, तुम्ही सगळ्यांना करायला पाहिजे होतं. आज आमच्या प्रशासनावरती त्यांनी दगडफेक केली, आज आमच्या एका महिला पोलिसला त्यांनी त्यांच्यावरती गलत हे केलेलं आहे, कपडे फाडणं हे करणं हे चुकीचं आहे, हे नको करायला पाहिजे. आणि ही वाह्यात प्रकार करणं चांगलं नाही आहे. याचे आता हे 3 दिवस बंद होते, याचे पुढील परिणाम काय होईल? हे जर आणखी काही दिवस बंद हे वाईट परिणाम आहे, हे जे चुकीचं आहे वाईट परिणाम आहे, असे व्हायलाच नको आहे. बघा, हा हिंदू शांत आहे, हिंदू पण आपल्या प्रमाणे करू शकतोय, पण वाईट होईल ना. आज आम्ही करायला निघालो तर आमचं वाईट होईल, त्याच्यामध्ये आमचे मुलं बाळ हे आहे, असं व्हायला नको आहे. बरोबर. एकंदरीत आता हा जो आता आपण पाहतोय की व्यापार बंद आहे, गेल्या 3 दिवसापासून सगळं बंद आहे, काहीच होत नाही. अजून जर ही संचारबंदी अजून काही दिवस जर राहिली तर याचे परिणाम काय होईल व्यापार? मी आपणास सांगतो की सरकारने याच्यावरती धोरण निर्देशन करून द्यावं. नाही तर असं वाटते की सरकारने योगी साहेबासारखं ज्यांनी दंगे फैलवले त्यांच्या घरावर बुलडोजर चालवावं, नाहीतर त्या नराधमाला आमच्या जवळ द्यावं. आम्ही शहीद चौकामध्ये फाशी देऊन आणखी नागपूरचा शहीद चौक हा उंच करू असं दाखवून देऊ, नाही तर त्यांना लवकरात लवकर कारवाई पण नाही करत आहे. आमचे प्रतिष्ठान बंद ठेवून कोणता फायदा का होत आहे, आपणास तरी का दिसून राहिलं? मग त्याबद्दल लवकरात लवकर आपण मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगावे की आमचे प्रतिष्ठान चालू करण्यासाठी मुभा द्यावी. एकंदरीतच आपण पाहिलं, आपण व्यापाऱ्यांशी बोललो, गेल्या 3 दिवसांपासून यांचे जे दुकान आहेत ते बंद आहे. त्यांच्यामध्ये काम करणारे आपण छोटे मोठे कारागीर असतात, तिथे काम करणारे वर्कर्स असतात, त्यांचं पेमेंट त्यांच्यावर डिपेंड असतं. आपण पाहिलं छोट्या मोठ्या बाहेर जे आहे बसणारे जे उद्योजक आहे छोटे मोठे, त्यांचं एका दिवसावर मला वाटतं त्या रोजीवर त्यांचं घर चालत असतं. आणि हे सगळं बंद असल्यामुळे या जो औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद पेटला, नागपूर पेटलं, नागपूर हे शांतीचं शहर म्हणून आपण याला बघतो, पण ही जी शांतता पसरली आहे ही खूप वेगळी शांतता आहे, ज्याच्यामुळे सामान्य नागरिकांचं तर नुकसान होत आहे, व्यापाऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आणि व्यापाऱ्यांचं अशी मागणी आहे की हे लवकरात लवकर जे आहे ते सुरू व्हावं. ज्यांनी केलंय हे असं झालंय की करावे कोणी आणि भोगावे कोणी, अशी ही कंडिशन आता सध्या इथे निर्माण झालेली आहे. आणि याचे अपडेट्स जे आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवा
सोबत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पात्रा, कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खिडीकर, नवराष्ट्र, नागपूर. भाग कव्हर करून तुम्ही तिची काय ते चौकशी करू शकता. इतवारीत का झालं नाही, गल्लीमध्ये कोणता प्रॉब्लेम आला, का धंदे बंद ज्या करता. लोकांनी गुन्हा आम्ही केला, एक दोन त्या दिवस लोकांना तुम्हाला तुम्ही एक सजा दोन दिवस द्या, तुम्हाला त्यांच्यावर सहकार्य कारवाई केलं करा. ना. पण बाकी पूर्ण बाजार, पूर्ण मार्केट बंद करून काहीच अर्थ नाही ना. मेन म्हटलं तर देवेंद्र साहेबांचा हा घर आहे. नागपूर शहर म्हटलं देवेंद्र साहेबांचं घर आहे. त्यांच्या घरावर हमला होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. 150 फुटावर आपलं हे आहे काय म्हणते RSSचे ऑफिस आहे. तिथं मोहन भागवत वगैरे राहतात. मग अजून पुन्हा दंगेच्या मार्फत अजून पुन्हा काही झालं तिथं तर मग काय कराल. म्हणजे आता तर छोटीशी गोष्ट आहे, मोठी व्हायला टाइम नाही लागणार ना. आणि शेवटी अगर असेच आम्ही दुकाने बंद राहील तर मग आम्हाला दुसरा काही उपाय नाही आहे. त्याच्या मग आम्ही बी तसंच लाठ्या काढी निघून दगड निघून चला बाहेर, जे होईन ते पाहिले जाईल. नाही एकंदरीतच बरोबर आहे, कारण सगळं त्याच्यावरच असतं ना. आता आम्ही काल त्या मार्केटमध्ये गेलो, तिथे बुधवारी मार्केट आहे. तिथनं तिकडचा भाग चालू आहे. चालू आहे. म्हणजे आमच्या धंद्यातले लोक ग्राहक सगळे जर तिकडे गेले त्यांचा धंदा वाढेल. आणखी आम्ही शोषित पीडित झालो. मेन म्हणजे असं तर लग्न नाही बा. सराईच्या पिरियड मध्ये मार्केट बंद कस्टमरला ठेवणं. वस्तू मिळून म्हणजे राहिली, customer दुसरीकडे बंद ठेवा, जायचं ना. पण पूर्ण नागपूर बंद ठेवा ना. जसं कोरोनामध्ये ठेवल्या गेलं तसं ठेवा. फक्त इतवारीच का, फक्त बडकत चौकस का, याच्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ना. सदर चालू आहे, मग गोकुळ पेठ त्याला चालू आहे. बा एखाद्याच्या- customer जे आवश्यक वस्तू जसं पाहिजे ते आमची इथे नाही एकच मिळाली फ्रम तर आहे, दुसरीकडे तर आम्ही जाणार आहे. एकच ठिकाणी धंदा करू. एखाद्याचे 4 फ्रम आहे, तो तर 4थ्या फ्रम मध्ये जाऊन बसले आहे ना. ते तिथनं धंदा करून राहिले. बरोबर. अशा पद्धतीनं एकाला मायेचं एकाला पण मावशीचं असं करण्यात एकत्रितपणे जे सरकारचा काय झालेलं फायदा आहे आहे? नागपूर शहरात हम्म. ते नको व्हायला. नाही बिलकुल. जी हानी पोचवल्या गेलेली आहे, ज्या वाईट घटना घडलेल्या आहेत त्या नको व्हायला. व्यापार हा ठीक आहे, बंद केला आहे तुम्ही, इसेन्शियल एरिया आहे, बा सोन्या चांदीचं मार्केट आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण तुम्ही जे बंद केलेलं आहे ठीक आहे, बंद करा तुम्ही, बंद करायला काही हे नाही. पण जे झालं आहे नागपूर शहरात ते नाही व्हायला पाहिजे. जे हानी पोचवली आहे, लोकांच्या घरावर दगडफेक केलेला आहे, लोक घाबरून गेले आहे, काही लोक भीतीने आता पण घरातून बाहेर नाही निघत आहे. नाही निघत आहे, नाही. हा, तर या गोष्टी व्हायला नको आहे. हे जे प्रकार घडलेले ते वाह्यात प्रकाराचे प्रकार आहे, हे चांगले नाही आहे. समोरच्या दृष्टिकोनाने चांगले नाही, यंग जनरेशन करता चांगले नाही, वाईट आहे. बिलकुल आज यंग जनरेशन सगळा काही स्ट्रॉंग नाही आहे. नाही. हा, सगळे डेअरिंगबाज नाही आहे. हे व्हिडिओ पाहून जे आपल्याला असं वाटत होतं का जे काश्मीर झालेले आहे असं वाटत होतं. जे व्हिडिओ येऊन राहिलेले आहे आपल्या याच्यावर न्यूजवर, ते बघून आपल्याला असं वाटतं का काश्मीर झालेलं आहे नागपूर असं वाटून राहिलेलं आहे. म्हणजे असं व्हायला नको ना या गोष्टी. आपल्या युपी मध्ये जसं दंगा झाला की तुरंत त्या जो पण दंगेबाज राहते त्याच्या घरावर बुलडोझर चालवते. महाराष्ट्र सरकारने तसंच करावं. आता त्याचं नाव पण आलं आहे, काही मोहसिन खान काहीतरी नाव आहे त्याच्या घरावर बुलडोझर चालवून टाकावं. आम्हाला पण थोडंसं मनाला समाधानी वाटेल. आम्ही आणखी 2-4 दिवस दुकान बंद ठेवू. पण तुम्ही त्याच्यावर कारवाई पण नाही करत आहे. त्याला गोळी मारून टाका, त्याला याच्यामध्ये निपटवून टाका, संपवून टाका विषय. मग आम्हाला दुकान बंद करून का करता. ज्यांनी दगडफेक केली ना त्यांचे हे करून त्यांची प्रॉपर्टी दुसऱ्या विकून कार्य जे करणार नाही. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना भरून द्या ते असं करा, ते सरळ आहे. जेवढ्या 10-15 बाईक जाळल्या त्यांची प्रॉपर्टी सीज करून त्यांच्या निवारण करून द्या. असं तरी करायला पाहिजे. 2 दिवस झाले काही न्यूज नाही येऊन राहिली का बा का त्यांचं निवारण का. फक्त ते येऊन राहिलं का 2:30 वाजेपर्यंत आम्ही न्यायालय चालू ठेवलं. अशानं नाही होणार ना. आणि 21 मार्चला हजर करायचं त्याला. लहान मुलांना पण त्रास होऊ शकते. पेपर चालू आहे. अच्छा, काय आपण काची दुकान 55 वर्षा पहिलीची आहे. 3 दिन से काम बंद है आपका. हमारा 3 दिन से एक काम बंद है. सेकंड, 3 दिन से चाय का काम बंद है. और हमारे 3 नौकर है, उनके नुकसान हो रहा है रोज का 900 रुपये का. अरे बाप रे. 3 नौकर का. और सभी का नुकसान हो रहा है यहाँ कारागिर लोगों का. चाय नहीं मिल रही है. चाय तो मिल रही है लेकिन वो भी उधारी में देना पड़ रहा है और नुकसान खाना पड़ रहा है. आपको कितना नुकसान हुआ 3 दिन में? 3 दिन में घर से देना पड़ रहा है पैसे. और धंधा कुछ नहीं. 3 धंधा दिन हो से? रहा है, थोड़ा बहुत धंधा हो रहा है, लेकिन वो पैसे पास से देना पड़ रहा है ना बिल्कुल बिल्कुल. माल लाने के लिए. तो ये अगर और 2-3 दिन ये रहेगा, संचार बंदी रहेगी, तो क्या आगे नुकसान? फिर वो बैठना पड़ेगा कटोरा लेके मंदिर में. नहीं ये अपनी बात. दुकान के सामने अपने को बैठना बैठना पड़ेगा पड़ेगा ना. हाँ? हमारी दुकान के सामने हमारे को कटोरा लेके बैठना पड़ेगा ना. फिर करेंगे क्या. सिर्फ आ रहे बैठ रहे दे रहे जा रहे,
विश्वास हो रहा है, बाकी कारीगर खाली है, सभी चीजें खाली है, बेचारे पॉलिश वाले खाली है। हम लोग आ रहे हैं 2 बजे तक के बैठ रहे फिर निकल जा रहे हैं। जब कमाई नहीं हो रही, कुछ नहीं हो रही है, तो हम लोग करेंगे क्या? तांदूळ तेल मीठ कसं भेटावं? तेल मीठ अभी करता भाजी बनत नाही ना, मग भाजीपाला हे सगळं पैसे येईन कुठून आमच्याकडे? मालकाकडे कामाला जाऊ तर मालक आम्हाला पैसे देईन तर आम्ही जेवण खाऊन आपल्या लेकरा बारावर चालू असं आहे ना. हां, हे सरकारनं पूर्ण चारीकडे लक्ष दिलं पाहिजे. हां, आणि हे सगळं मुद्दाम दाबलं पाहिजे असं आहे. ज्यानं केलं आहे, ज्यानं हानी पोहोचवली आहे, त्या पार्टीला त्यानं पाहिलं पाहिजे सरकारनं. करणारे करून गेले, भुकटणारे आम्हाला येऊन आता राहिले. जर असं सतत बंद राहिलं, मग काय करावं? आम्ही येऊन राहिलो, आमच्या दुकानात बसून राहिलो, जर मालक लोकांनी म्हटलं का आम्हाला पगार नाही देत, तर मग आम्हाला कोण भरून देईन पगार? आमच्याकरता यांच्या भरोश्यावर चालते ना. लाडका भाऊ योजना बंद आहे. ते नाही दिला आम्हाला पगार, मालक लोकांनी म्हटलं आम्ही तर आम्ही काय लेकराला करावं? लेकरायला कसं पालाव? आता लग्न आमच्या आहे, धान्य, जाणं येणं भाजीपाला आहे, कोण आणावं? असं आहे ना. प्रशासन दिन आम्हाला भरून. त्यांचे नुकसान तर झालं, ज्यांचे झालं त्यांचे, पण आम्ही तर इथं दुकानं बंद ठेवून आमचे नुकसान सतत होऊन राहिलं आणि आम्ही काही केलं पण नाही तरी. कारागिरी स्टॉप घरी गेलाय, पूर्ण कारागिरी स्टॉप. बस आम्ही इथं फक्त बसलो आहे, नाही तर पूर्ण कारागिरी स्टॉप घरी 11-12 वाजेपर्यंत पूर्ण घरी चालला जातो. मग आज किती 400 लोक वापस चालले गेले. आज रोजचे 400 लोक म्हणजे भरपूर होते. मग आज एकतरी दुकान चालू दिसत आहे. प्रत्येक दुकानात 3-3, 4-4 तर नोकर आहेत. आज त्यांचे पेमेंट कोण देणार? तो एक आहे ना मोठा प्रश्न. तो आहे की कमीत कमी जो लहान से लहान कारागीर आहेत, ते लहान से लहान नोकर आहे, आता 1000-2000 जे पण काही महिन्याचे 4000 पाहिजे, ते अगर मालक नाही देणार तर मग 2-2, 3-3 मुलं पाळायचे तर कसे पाळायचे? शेवटी काय करणार?